शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविकांमधली धुसफूस ही सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली। मुंबई महापालिका सभागृहात काल मुदत ठेवी आणि श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावर यामिनी जाधव आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात अप्रत्यक्ष वाद झाला होता। त्यापाठोपाठ आज स्थापत्य समितीच्या बैठकीत वरळीतील दामोदर पाटील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आला असताना त्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या समिती सदस्यांनी आक्षेप घेतला। वरळीतील दामोदर पाटील रस्त्याची रुंदी ही 18 मीटरवरून 13 मीटर करण्यात येणार आहे। स्थापत्य समितीमध्ये चर्चेला आलेला हा प्रस्ताव लगेच मंजूर करण्यात आला आणि त्यालाच जी दक्षिण विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्ष पद्मजा चेंबूरकर यांनी आक्षेप घेतला। पण स्थापत्य समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी त्याकडे दुर्लक्ष करून प्रस्ताव पास केला असा आरोप करण्यात येतोय। दरम्यान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना भेटून आपला आक्षेप नोंदवलेला आहे। प्रस्ताव जेव्हा आला त्याच्या मी त्या म्हटलं की मला बोलायचं आहे म्हणून, आणि मी म्हटलं की हा लोकांच्या हिताचा नाही आहे तर मला ह्याचा विरोध आहे। तर त्यांनी माझं काही न ऐकून घेता त्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला। त्यांनी हे सांगायला पाहिजे आपण व्हिजिट घेऊया। त्यांनी व्हिजिट घेतली का? मी माहिती घेतली। एका मिनिटात अशी काय माहिती घेतली त्यांनी? मी त्या एरियातली नगरसेविका आहे, माझ्याकडून माहिती विचारली का त्यांनी? माझ्याकडूनही माहिती विचारली नाही त्यांनी। मग तो प्रस्ताव त्यांनी राखून का नाही ठेवला? त्यांनी प्रस्ताव राखून ठेवायला पाहिजे होता। तो त्यांनी मंजूर का केला? माझा ह्याच्यावर विरोध आहे। मंजूर का केला? तुम्ही लोकहिताचं म्हणताय ना, काय लोकहिताचं आहे? मी प्रस्ताव राखून ठेवून माझ्याबरोबर व्हिजिट ठेवावी हे माझं म्हणणं होतं, आणि तो रस्ता झाला तर 2000 लोकांच्या जीवाला धोका आहे हे माझं म्हणणं आहे। ह्या प्रस्तावाला जर रुंदीकरण असतं तर आमची नान होती, कारण आम्हाला कळतं जेव्हा रुंदीकरण करणार तर त्याचा TDS त्याला मिळतो। इथे अरुंद का करतोय हा एक मोठा प्रश्नचिन्ह, आणि कोणाला काय मिळतं ह्यापेक्षा माझ्या लोकांना ज्या नगरसेविकेची मूलभूत सुविधा देण्याचं नगरसेवक त्याच्यासाठी निवडून येतो त्या नगरसेवकाच्या मूलभूत हक्कावर आशा घालणाऱ्या मेजॉरिटी करून जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही अध्यक्ष पदावर बसण्याच्या पण लायक नाही। काही गोष्टी ज्या असतात त्या मला वाटतं प्रशासन इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून विचार करत असतो। बरं, रोड वाइंडिंगचा अर्थ काय असतो? प्रत्येक वेळेला रोड मोठा करणंच नसतो ना। काही गोष्टीमध्ये जर अवास्तव रोड मोठा असेल आणि तो गरजेचा नसेल, त्याने इतर गोष्टींवर परिणाम होणार असेल तर तो कमी सुद्धा करण्याचे प्रस्ताव असतात। त्याचा पहिल्यांदाच कुठला प्रस्ताव नाही आलेला आहे, आणि त्यामुळे त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी तो प्रस्ताव त्यांना बोलायला दिलं। प्रशासनाने त्यांच्या म्हणण्याचं दखल घ्यावी हेही बोलल्यानंतर मी तो प्रस्ताव मंजूर केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.